दहाच्या महिने येतो तर कान पावला वासुदेवाला मंडळी ही वासुदेव तुमच्या गावची कथा सांगणार कान पावला वासुदेवाला कान पावला यार ये आवाज कमी सुतार दादा, अरे सुतार दादा, अरे पेरणीला सुरुवात करायची होती. माझ्या तिथलीचं काय झालं? तिच्या बायला विसरलं होतं. ठीक आहे लवकर आण. शेवंतबाई, अरे शेवंतबाई, आले आले पाटील, काय म्हणताय पाटील? अरे पेरणी करायची होती. त्यात काय करू पाटील? तू काहीच नको करू. तू फक्त एकच काम कर, ते म्हणजे गावातील समजा महिला बायांना गोळा कर आणि माझ्या शेतावर पेरणीला घेऊन ये. हो पाटील, तुम्ही काही काळजीच करू नका. मी गावातील समजा महिलांना तुमच्या शेतावर घेऊन येते पेरणीसाठी. चला मग निघा आता. अय्या पाटील, एवढ्या लवकर कुठे? काही नाही, तर शेतात पेरणी करायची होती म्हणून गावातील महिला बायांना सांगायला आलो होतो. पाटील, मी येऊ का शेतीला तुमच्या पेरणीसाठी? तू अरे नको नको बाबा, तुला नेऊन माझ्या शेताला कपाडा करायचा आहे. माझ्यामुळे काय तुमच्या शेतीचा कपाडा होतोय? माझ्यामुळे तेवढं पुरुष मंडळी लगबगीने पेरणीला लागतील. अरे बापरे, नाही नाही बाबा. अय्या पाटील, पाटील, काय हो गावकरी मंडळी, येऊ का तुमच्याकडे पेरणीला? शेतकरी 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 रोनी 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 मोबाईल हलते ना मोबाईल हलते
झालेलं आहे. पण हे रोवलं करण्यासाठी शेतकऱ्याने जे कर्ज उचलले आणि ते कर्जाची परतफेड करताना त्याची जी अवस्था झाली ती आता आपण समोर बघूया. चांगले कपडे घालून शिकलो नाही दुष्काळ पडला पोरीचं लग्न पुढच्या शिकलं का करू मी नको पाहलाच नाही तिथं आहे का आता तो इथं दिसला ना कुठे गेला तो तू कुठं बोलत आहे असं हा मी पाणी घेऊन देतो तुझ्या घरातूनच नाही मी घेतो पाणी थांब आपल्या हातात घेऊ शकतो पाणी मी टेन्शन नको घेतो नाही थांब मी घेतो पाणी लाज नाही वाटत फोटो बोलायला पैसे मागायच्या वेळेस 10 वेळा घरी येतो त्यांना पाहून राहिले गाव फुटत आहे पिकलं काही नाही काय चढलो पोरीचं लग्न मी आहे सावकार सोरा सोरा किती पोरी आहे तुम्हाला किती पोरी आहे तुला मागच्या वर्षी लग्न या वर्षी लग्न किती पोरी आहे तुला आणून दे तुझ्याकडे जास्ती असतील तर पोरी माझ्याकडे आता ठीक आहे बघा दोन दिवस आहे तुमच्याकडे 2 त्यानंतर 3ऱ्या दिवशी पैसे पाहिजे तुला मुलीचे पॉईंट मारायला पाहिजे चारही मुली रोवला केला म्हणून पॉईंट मारायला पाहिजे होतं बे वाजले बाबा बघितलं मंडळी आजचा आपला शेतकरी त्याच्यावर कर्ज घेतल्यामुळे कशी परिस्थिती होऊन राहिलेली आहे त्याच्यावर आत्महत्येची परिस्थिती होऊन राहिली आहे. पण आत्महत्या हा म्हणजे काही आपल्या या अडचणीवरचा काही तोडगा नाही आहे. त्यामुळे आपण स्वतःची आत्महत्या तर करून घेतो पण आपल्यासोबत फक्त शेतकरी मरत नसतो तर त्याच्यासोबत त्याचा परिवार त्याची बायको त्याची मुलं बाळं सगळा परिवार सुद्धा मरत असतो. एका शेतकऱ्यावर त्याच्या घराची सगळी काही जबाबदारी असते. आजकाल आपली सरकार शेतकऱ्यांसाठी विविध वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत आहे. दुष्काळीमुळे जर आपल्याला पीक मिळत नसते तर सरकार आपल्याला त्याबद्दल मोबदला देतो. तरी सर्व शेतकऱ्यांनी असे आत्महत्यासारखे कृत्य करू नये आणि स्वतःच्या परिवाराला अशा याच्यापेक्षाही फार मोठ्या संकटात टाकू नये.
शेवगाया सांग ना. ठीक आहे मंडळी, धन्यवाद. ती आत्महत्या